सांस्कृतिक असतील, घटनात्मक व्यवस्था असेल, कायदा असेल, त्यासोबतच कायद्यावर आधारित सामाजिक व्यवस्था असेल. कारण आपण ज्यावेळी 300 वर्षापूर्वी जगभराने प्लुटोची ज्यावेळी डेमोक्रेसी ही कन्सेप्ट आपण ऍक्सेप्ट केली सॉक्रेटिसची आणि प्लुटोची, तर त्यावेळी आपण ज्यावेळी सामाजिक व्यवस्थेला कायद्याचं रूप द्यायला लागलो, तर कायद्याचं रूप देत असताना देखील एक मात्र पुरुष मात्र भयंकर शरीर पाहिजे म्हणजे माझा पुरुषांना विरोध नाही, आम्ही इक्वेलिटीचे लढतो, आम्हाला इक्विटीकडे जायचंय. पण त्या बाबतीत ज्यावेळी यंत्रणा आणि संयंत्रणा उभ्या केल्या जातात, तर त्यावेळी कायद्याची व्यवस्था करत असताना म्हणजे घटनाकारांनी एकमेव जेंडर बायस असलेलं पुस्तक आहे या देशामध्ये, आणि ते म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन. घटनाकारांनी त्यामध्ये कुठल्याही प्रकारे ता, ती, ते, तो कुठेच वापरले कुठेच वापरले केलंय सगळीकडे आम्ही. पण त्यावर आधारित ज्यावेळी कायद्यांच्या संरचनेच्या भूमिका आल्या आणि सुरक्षितता यंत्रणा हक्काधिकारांच्या भूमिका आल्या, तर आपल्याला हिंदू कोड बिलाचा संघर्ष सगळ्यांना माहितीच आहे. आपण त्यावर आधारित मग पुढे ज्यावेळी हक्क अधिकारांच्या वाटण्या विभागल्या, तर त्यावेळी मी म्हणेल की सामाजिक व्यवस्था जी कायद्यावर आधारित तयार करण्याची भूमिका आली, त्यावेळी पुरुषांनी आपलं पारडं जड ठेवलं, म्हणून अजून 33% वर आरक्षण जात नाही, तर आमचं महिला मंडळ सगळं वाटत असतं. हेच या बाजूला, हेच या बाजूला ज्यावेळी दलित महिलांचे साहित्य म्हणजे काय, तर समाजाचा आरसा असतो. साहित्य काही वेगळं नसतं. मंगळवारचे लोक येऊन महाराष्ट्रात येत नाही, महाराष्ट्रातलीच लोक असतात, ती अवतार पाहतात, जाणीवपूर्वक असतात, त्यातले काही एम्पथाईज असतात, एम्पथाईज म्हणून लिहिणारे असतात. पण हा भवताल, या भवतालाचं आविष्करण म्हणजे तुम्ही शब्दबद्ध केले तर ते जगणं असतं, ते स्वतःचं पण असतं, आपण आत्मकथन म्हणतो. किंवा मग कुठेतरी 4थ्या 5व्या मजल्यावर AC ऑन करून समोरच्या जळत्या झोपडपट्ट्यांची वर्णनं लिहिणारी पण आहे. हे सगळं असतं, पण यामध्ये वास्तवाचं भान खऱ्या अर्थाने असतं. आणि त्या ठिकाणी जे प्रश्न खऱ्या अर्थाने उलगडले पाहिजे, म्हणजे एकीकडे आपण म्हणतो की वाचन संस्कृती लोक असं काही नाही, हे सामजूत. कारण आत्ताच नुकतंच मराठी साहित्य संमेलन झालं, नांदेडला विद्रोही झालं, विक्रमी खप होत आहेत पुस्तकांची, आणि घेणारी कोण आहे तर यंग जनरेशन. 60च्या वरचे खूप कमी दिसतात आणि त्या अजूनही त्यांच्याच पठडीतलं साहित्य शोधतात. पण ही जनरेशन वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वाचते आणि समजून घेते. आणि त्यात बघ असलेला हा जो मुद्दा आहे की पारलिंगी महिला, दलित महिला, त्याच्या प्रश्नाचं स्वरूप जरी सारखं असलं तर त्याचे पैलू वेगवेगळे आहेत. कारण दलित महिलेला महिला म्हणून सामाजिक मान्यता आहे, तिला सांस्कृतिक मान्यता आहे. कारण मगाशी बोलत असताना म्हटले की विकार राजवाड्यांनी म्हटल्याप्रमाणे पुरुषाच्या बीजशुद्धीच्या संदर्भाने तिच्याकडे एक प्रोजेनीची सिस्टीम आहे, आणि त्या प्रोजेनीच्या सिस्टीमनुसार ती त्या पुरुषाला त्याचं गोत्र, त्याचा वंश शुद्ध राखण्यासाठी किंवा त्याचं नाव चालण्यासाठी